नमस्कार मंडळी. तर आज मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी छानदार हेल्थी लाईफस्टाईलसाठी आणि अँटी हेअरफॉल तर झालेच आणि डॅन्ड्रफसुद्धा होणार नाही तुमच्या केसांमध्ये, अशी ही मी रेसिपी घेऊन आलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला लिंबाचा पाला लागणार आहे, जो मी वाळवलेला आहे सो दॅट तो क्रश करता येईल. हे असा क्रश करून तुम्ही जो आपला फ्रेश लिंबाचा पाला घेतला तरी चालेल, तो धुवून चॉप करून घ्या. पण चॉप केल्यामुळे कसं त्याच्यातला अर्क व्यवस्थित निघेल. सो मी म्हणून वाळवलं आणि क्रश करून घेते एवढंच. आणि आपल्याला एवढ्या साईजचा भीमसेन कापूर लागणार आहे आणि मेथीदाणे आणि ही कलोंजी सीड्स म्हणजे कांद्याच्या बिया आहेत या, हे एक लागणार आहे. तर आपण लिंबाचा पाला चांगला क्रश करून घेऊया. माझं प्रेग्नन्सीनंतर हेअरफॉल खूप जास्त स्टार्ट झालेला आणि होप सो तुम्ही वुमेन पण रिलेट करू शकता या गोष्टी, म्हणजे मी पण फेस केलेल्या आहेत आणि त्यासाठीच मी घेऊन आली आहे व्यवस्थित असं. तुम्हाला खरंच ह्याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला अगदी चांगला मिळेल. आतापर्यंत 6 वेळा वापरलेला आहे मी आणि मला 6 ह्याच्यातच यूज केल्यानंतरच खूप छान अनुभव आलेला आहे. एका वॉशमध्येच मला असा अनुभव आला की हेअर खूप सॉफ्ट होऊन जातात आणि डॅन्ड्रफ पण कमी होऊन जातो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये करा तुमच्यावर ह्याचा इफेक्ट होतोय की नाही ते सांगा. ठीक आहे. हे आता क्रश करून झालेलं आहे. तर आता मी पाणी घेते, पिण्याचं पाणी, फिल्टर वॉटर घेतलं तर बेस्ट. हे आपल्याला 3 ग्लास लागणार आहे. डन. ओके. आता यात आपण हा जो भीमसेन कापूर आहे तो ठेचून आपण वापरणार आहोत आणि ते जे ब्लॅक कलोंजी सीड्स आणि मेथीदाणे जे आपण घेतलेले ते सुद्धा आपण ठेचणार आहोत. सो क्रश करून झालेलं आहे हे कांद्याच्या बिया. त्याला कांद्याच्या बियाच म्हणतात की माहिती नाही, कलोंजी सीड्स म्हणतात नाही, ते कलोंजीच्या बिया मिळतात या मार्केटमध्ये इझिली. आणि हे मेथीदाणे ॲड करून घेऊया आणि हा भीमसेन कापूर मी ते ठेचून घेतलेला आहे. कापूर पण अँटीऑक्सिडंटचं भरपूर छान काम करतं, त्यामुळे मी हे कापूर यूज केलेला आहे. आणि हे ठेचलं आहे का त्याच्या मागचं रिझन आहे की त्याचा सगळा अर्क उतरेल या पाण्यामध्ये आणि आपल्याला हे पाण्याचाच उपयोग करायचा आहे. हे पाणी आपण स्टोअर करणार आहोत. आता हे गॅस मी चालू करते आणि पाणी पण आपण इथे फिल्टर वॉटर वापरलेलं आहे, कारण जे युजेबल वॉटर असतं युसेजचं ते बहुतेकदा क्षारयुक्त असतं आणि त्याच्यामुळे हेअरफॉल अजून होतो, म्हणून त्यासाठी आपण फिल्टर वॉटर वापरलं तर बेस्ट राहील. सॉरी, आपण कढीपत्ता इन्ग्रेडियंट विसरलो. तर इथे मी फ्रेशली घेतलेला आहे, चॉप केलेला आहे धुवून आणि तो आता ॲड करते मी. कलर अगदी बदलला आहे पाण्याचा, सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता हे रेडी झालेलं आहे आणि आता मी हे झाकून ठेवणार आहे आणि 2 दिवस असंच झाकून ठेवायचं आहे या भांड्यामध्ये. स्टीलच्या भांड्यामध्ये आपण करणार आहोत हे सगळं जे केलेलं आहे ते. आणि नंतर मग गाळून स्प्रेच्या बॉटलमध्ये भरणार आहोत, ते मी तुम्हाला 2 दिवसांनी दाखवेन. बाय. तर अप्लाय करण्यापूर्वी हा जो आपण काल बनवलेला स्प्रे आहे तो हेअर स्प्रे मी गाळून घेते. हो, ही गुलाबरीची रिकामी बॉटल आहे, त्याच्यात भरून घेऊया. माझ्याकडनं जास्त झालेला आहे, ओके, आपल्याला लागेलच तेवढा. उरलेला आहे तो आपण फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल. तर पाहू शकता हेअर स्प्रे हा माझा रेडी झालेला आहे आणि हा मी यूज करणार आहे डेली बेसिसवर आणि हा मी स्टोअर करून रिफ्रिजरेट करणार आहे. तर हा साधारण तुम्ही 10 to 15 डेज चालू शकता. सो हा अप्लाय कसा करायचा, आदल्या रात्री तेल लावून झोपायचं आणि नंतर आंघोळ करायची केसांवरनं. केस स्वच्छ धुवायचे शॅम्पूने. शॅम्पू तुम्ही हर्बल कोणताही यूज करू शकता आणि हर्बल शॅम्पू यूज करून चांगला स्कॅल्प पण आपला चांगला व्यवस्थित स्वच्छ झाला पाहिजे. आणि त्यानंतर केस सुकल्यानंतर आपल्याला हा स्प्रे आपल्या मुळांना, स्कॅल्पना लावायचा आहे फक्त. आणि नंतर जस्ट स्प्रे करून तो वाळू द्याल ॲज इट इज, म्हणजे असं वाळवत बसू नका कोणत्या कपड्यांनी वगैरे. स्प्रे करून थोडंसं मसाज द्या स्कॅल्पला आणि तो ड्राय होऊन जाईल तसंच. आणि स्कॅल्प ड्राय झाल्यानंतर तुम्हाला लगेच इफेक्ट जाणवायला पण लागेल, स्मूथ वाटायला लागतील केस आणि तुम्हाला असं हेअरफॉलसुद्धा कमी जाणवेल. आणि ह्याच्यात जे आपण इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ते म्हणजे 6 इन्ग्रेडियंट्स झालेले आहेत. कालचा मी कढीपत्ताचा इन्ग्रेडियंट तुम्हाला लेट दाखवला, त्याबद्दल सॉरी.
पण आपण पहिला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे लिंबाचा पाला, कढीपत्ता, नंतर मेथी दाणे, कलोंजी आणि भीमसेन कापूर आणि पाणी, प्यायचं पाणी. हां, हे एवढे 6च आपण वस्तू वापरलेल्या आहेत या हेअर स्प्रे बनवण्यासाठी. आणि खूप इझी आहे बनवायला सुद्धा. तर तुम्ही नक्की बनवा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला ह्याचा इफेक्ट होतोय की नाही ते. थँक्यू सो मच. वेट आणि एक, तुम्हाला जर हा स्प्रे कसा यूज करायचा आहे हाही व्हिडिओ बघायचा असेल तर पार्ट 2 साठी वेट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूयात. स्टे ट्यून. बाय बाय.